ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत टीनेजर्समध्ये कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते का या विषयावर. दोन 12वीतल्या मुलांनी एका आपल्याच मित्राचा खून केला, खंडणीची मागणी केली त्याच्या वडिलांकडे, असं उघडकीला आलेलं आहे आणि धक्का बसलाय सगळ्यांना. त्यामुळे आपण ही चर्चा करतोय. मी जातोय विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे. विश्वासजी, मला सांगा, पोलीस म्हणून तुम्हाला, आता तुम्ही ऐकलं पालक आहे, मीडिया आहे, मुलं स्वतःही जबाबदार आहेत, पोलीस म्हणून तुम्हाला काय समस्यांचा सामना करावा लागतो या परिस्थितीमध्ये? मला आठवतं, मी पुण्याला एसपी असताना 2 केसेस मी डील केलेले होत्या. एक लोणावळ्याला 6 जणांचं मर्डर आणि स्टोलन प्रॉपर्टी होती 350 रुपये, 2 तरुणांनी केलेलं होतं. त्याचबरोबर विप्रोमध्ये एक रेप विथ मर्डर केस झालेली होती, तेही 2 तरुण होते. आणि फ्रीक ऑफ मुवमेंटमध्ये, म्हणजे मजा करायची म्हणून, काहीतरी गंमत करायची म्हणून त्यांची मानसिकता होती. त्यांच्या चेहऱ्यावरती मला कुठल्याही पद्धतीचा पश्चाताप दिसत नव्हता किंवा आपण केलंय त्या कृत्याचे आता परिणाम काय होतील त्याच्याबद्दलही फारशी काळजी नव्हती. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जरी मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी असेल, ही गुन्हेगाराकडे वळणारी मुलं काय खूप जास्त नाही आहेत, पण ही कमी मायनॉरिटी असेल तरी हा ट्रेंड जो आहे तो एक सिग्नल देणार आहे. त्यामुळे आम्ही सावध झालं पाहिजे, जाग झालं पाहिजे आणि त्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये या विषयावरती जागरूकता झाली पाहिजे. मी या रेव पार्टीच्या अनुषंगाने आणि माझ्याकडे अँटी नार्कोटिक सेलचा चार्ज असल्यामुळे मला एक गोष्ट जाणवली की मुलं ड्रग्ज का घेतात. तर स्टिम्युलंट्स, सुरुवातीला वर्षभर अभ्यास करायचा नाही, परीक्षा जवळ आली की मग कॅम्फेटमाइनची गोळी घ्यायची, कारण रात्रभर जागून मग पालकांचं प्रेशर असतं की मार्क्स चांगले पडले पाहिजेत. मग मित्र सांगतात की एम्फेटामाइनची गोळी घे, रात्रभर जागून अभ्यास करा आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा दे. मग ते घेतात. डिप्रेशन्स, घरी मम्मी डॅडीची भांडणं, त्यातनं डिप्रेशन येतं. या डिप्रेशन्समधनं बाहेर येण्यासाठी हे अँटी डिप्रेसंट्स घ्यायचे. मग त्यातनं कोकेनच्या, कोडाईनच्या, ब्राऊन शुगरच्या आहारी जायचं. आणि हॅल्युसिनेशन म्हणजे तिसरा जो प्रकार आहे की एका हायमध्ये, युफोरियामध्ये जाण्यासाठी, मजा घेण्यासाठी त्या ड्रग्सच्या आहारी जायचं. सांगण्याचा उद्देश की सुरुवातीला हे 2-3दा ड्रग्ज घेतलं. दारूबद्दल मी बोलत नाही कारण ते आता समाज मान्यता मिळालेलं मादक पेय आहे. पण हे ज्यावेळेला सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतं त्यावेळेला कुठलंही कृष्णकृत्य करायला, कुठलाही गुन्हा करायला ही मुलं तयार होतात. त्यामुळं या गोष्टी काय मुलं करतात, कशा पद्धतीने करतात याकडे थोडंसं लक्ष असलं पाहिजे. आम्ही बऱ्याचशा गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही, परंतु ही मानसिकता बदलायला घरापासून, शाळेपासून सुरुवात झाली पाहिजे. दंडुक्यानं प्रश्न सुटणार नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे विश्वासजी. दंडुक्याने प्रश्न सुटणार नाही. जेव्हा सगळी परिस्थिती आता बाहेर जाते तेव्हाच दंडुक्याचा वापर करतो आपण, पण तो सहसा होऊ नये असं मानतो. अनुराधा, मला तुम्हाला विचारायचं आहे की मुलं इतक्या टोकाला जाऊन रिॲक्ट का होतात? म्हणजे एकदम अपहरणच, म्हणजे पैसे पाहिजेत, काहीतरी घ्यायचंय हे समजू शकतं, चांगल्या वस्तूंची आवड पिढ्यानपिढ्यांना आहे, पण इतक्या टोकाला जाऊन आजच्या परिस्थितीत रिॲक्ट का होत आहेत? टोकाला ती एका दिवसात थोडीच गेली निखिल. ती काही महिने, काही दिवस, निदान 1 आठवडा तरी हे प्लॅन करत असतील. मला एक सांगावं असं वाटतं सगळ्या पालकांना, टीचर्सना, शाळांना, की मुलं आजकाल एका छुप्या जगात वावरत असतात. फेसबुक, ऑर्कुट, इंटरनेट, चॅट रूम्स, गुगल, हे सगळे जे त्यांचे साईट्स आहेत त्यामध्ये ते आपापसात संवाद पटापट साधत असतात, दिवसा रात्री कधीही. पूर्वी कसं होतं की अमका वेळच घराबाहेर जायचा, आता ते रात्री 3ला पण एकमेकांना भेटू शकतात. तुम्हाला माहितीये का तुमची मुलं काय चर्चा करतायत, ते काय प्लॅन करतायत, त्यांच्या डोक्यात काय चाललंय, त्यांना काय हवंय? म्हणजे हा जो टोकाचा त्यांचा डिसिशन आहे हा वाढत हळू तिकडे गेलेला आहे. तो जर तुम्ही आधी सुरुवातीला पकडला असतात तर कदाचित तुम्ही जास्त पण इथे पालक म्हणून मी तुम्हाला विचारतो, मुलं आपल्या आई वडिलांशी बोलतही नाहीत. शक्य आहे. म्हणजे हे पालकांची जी समस्या आहे की स्वतःच्या आई बाबांशी बोलत नाहीत, बाहेरच्या माणसाशी कदाचित बोलतील. बरोबर आहे. यावर कसा मार्ग काढायचा? नाही, मी तुला उलटा प्रश्न विचारीन की आर यू नॉट मोर इंटरेस्टिंग दॅन टीव्ही सिरियल्स और इंटरनेट चॅट रूम्स? माझं असं मत आहे की आपण जर स्वतःला जास्त इंटरेस्टिंग बनवलं तर मुलं आपल्याशी बोलतील. निदान इक्वली इंटरेस्टिंग बनवलं की त्या ठिकाणी त्यांना जे मिळतंय, जो हाय मिळतोय, ड्रग ऐवजी एक इंटरेस्टचा हाय मिळतोय. मुलांना आई वडिलांशी बोलावं असं का वाटत नाही? कारण तिथे त्यांना काहीच मिळत नाहीये. तुम्ही त्यांच्या मागे 10 वर्ष आहात, त्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्यातले तुम्हाला काहीच माहिती नाहीये आणि नवीन तुम्ही काहीच देऊ शकत नाहीये. त्यांना मार्ग पण दाखवू शकत नाहीये. आता जर बेकारी आली तर काय करू, तर तुमच्याकडे कुठे उत्तर आहे?
किंवा मला बिझनेस टाकायचा आहे, कशात टाकू, यू हॅव नो आन्सर. त्यामुळे तुम्ही स्वतःला निदान प्रयत्नपूर्वक त्यांच्या इतपत तरी इंटरेस्टिंग बनवावं असं मला वाटतं. आपण या मुद्द्यावर शेवटच्या सेगमेंटमध्ये चर्चा करूया की समजा आई वडिलांना हे प्रश्न सोडवता नाही आले तर कोणी सोडवायचे, हे मी तिसऱ्या सेगमेंटमध्ये चर्चा करीन. पण मी जातोय नागपूरला डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्याकडे. डॉक्टर लवटे, तुम्ही हॉस्टेलचं लाईफ जवळून बघितलेलं आहे. मला सांगा, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांचे जे प्रश्न आहेत त्याकडे सुद्धा आम्ही समाज म्हणून दुर्लक्ष करतोय का? हा, अलीकडच्या काळामध्ये कसं झालंय की विशेषतः आई वडील जे दोघं मिळवतात असे पालक मोठ्या प्रमाणात मुलांना वसतिगृहामध्ये ठेवतात. वसतिगृह म्हणजे केवळ अनाथाश्रम रिमांडोम नव्हे, तर तुम्हाला निवासी शाळा मोठ्या प्रमाणात गेल्या 10-15 वर्षामध्ये सर्वत्र उघडलेल्या दिसतात. आणि पालकांची अशी एक समजूत झाली आहे की मुलांना वसतिगृहात ठेवलं की मुलांना वळण लागतं, मुलांना वसतिगृहात ठेवलं की मुलांचा विकास होतो. मुळात असं आहे की पालक अलीकडच्या काळामध्ये मुलांच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या टाळतायत असं दृश्य आहे. की त्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे टाळतायत, तर संवादाची जबाबदारी टाळतायत, संस्कार देण्याची जबाबदारी टाळतायत. फक्त देणं जे आहे ते भौतिक आहे, भावनिक नाही. मला असं वाटतं की एका अर्थाने एक पारदर्शी जीवन जगण्यापेक्षा परावर्तित जीवन मुलांना देण्याचं काम आजची जी पालकांची पिढी आहे ती करते आहे. समाज आणि विशेषतः शाळा या दोन घटकांची ह्याच्यामध्ये अत्यंत मोठी अशी भूमिका आहे की मुलांना ज्या प्रकारची एक्सपोजर्स, म्हणजे तुम्ही सगळ्या अलीकडच्या स्पर्धा पहा किंवा टीव्हीनी अलीकडे रियालिटी शोच्या नावानी जो धुडगूस घालायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये अशी कल्पना होऊ घातलेली आहे की तडक भडक झगझगीत चकचकीत म्हणजे जीवन. आता लहान मुलांना असं वाटायला लागलंय की आपल्याला गाणं येत नाही म्हणजे आपण निकम्मे, आपल्याला नाचता येत नाही म्हणजे आपण निकम्मे, आपल्याला प्रश्न देता येत नाही म्हणजे आपण निकम्मे. असं जे एक भ्रामक मायाजाल मीडियाने निर्माण केलेलं आहे. समाजामध्ये पण नंबर येणारा जगण्याला लायक, पण अरे ज्याला वेगवेगळी कौशल्य आहेत की मला चांगलं लिहिता येतं, मला चांगलं बोलता येतं, मला चांगला संवाद साधता येतो, मला चांगली समाजसेवा करता येते, याला समाजामध्ये दुर्दैवाने प्रतिष्ठा राहिलेली नाही. जर आपल्याला पर्याय द्यायचे असतील तर मुलांच्या संदर्भातील आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या समाजाने, शासनाने आणि पालकांनी आणि विशेषतः शाळांनी बदलण्याची गरज आहे. मी याच विषयावर पुढच्या सेगमेंटमध्ये सर चर्चा करणार आहे, तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. पण आता मला घ्यायचा आहे ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते का? पडद्यावर पाहू शकता तुम्ही. 83% लोक म्हणतात होय वाढते. वाढत असेल तर त्यावर उपाय कसा शोधायचा हे मी पुढच्या सेगमेंटमध्ये बोलणार आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.